चालू सामना जिंकून वडवली विरुद्ध अंशवाद शेकारी पाहूया अंशवाद शेकारीचे खुशखबर आपणास कळवण्यात आनंद होत आहे की श्रीवर्धन तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शिवसाई क्रीडा मंडळ वडवली आयोजित 9वा क्रीडा महोत्सव दिनांक 8/2/2026 रोजी आयोजित केला आहे। प्रथम क्रमांक 10,001 व भव्य चषक, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक 7,001 व भव्य चषक, त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक 4,001 भव्य चषक, चतुर्थ क्रमांक 4,001 भव्य चषक व उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई, सर्वात उत्कृष्ट खेळाडू आकर्षक चषक दिले जातील याची नोंद घ्यायची आहे। संदीप बेडे अनेक सगळा आपण त्यांची सोय करायची आहे। बस श्रीगौरी आपण यजमान आहात, आपण त्यांची सोय करायची आहे। जबरदस्त किती गुणांची लढाई करतो प्रसाद कांबळे, पुन्हा एकदा मैदानात चमकतोय प्रसाद कांबळे, किती गुणांची लढाई करतो 5 गुणांची जबरदस्त चढाई प्रकाश कांबळे यांच्या माध्यमातून झेल बंद होतोय शेगारी संघाचा चढाईपट्टू पुन्हा एकदा प्रसाद कांबळे चढाईचे निघालाय। हॅलो हा आवाज नाही आवाज बंदच झाला भेटली त्यावेळी हो आर्यनला भेटली चल मग हॅलो या ठिकाणी आयोजकांकडून एक सूचना आहे प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी की आपण 1 नंबर साठी मागे जात आहात तर कृपया जो हॉरिझॉन लावला आहे त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा अथवा तिथे शिवीगाळ झाल्यास त्याला जबाबदार तुम्ही स्वतः राहणार याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे। त्या ठिकाणी घर आहे, चालू घर आहे, महिला मंडळ त्या घरात आहे याची आपण नोंद घ्यायची आहे। कृपया आपण हॉरिझॉनच्या पुढे जायचं आहे। कैलासवासी सूरज रामभाई आजकर आमच्या मंडळात रोख रक्कम 201 रुपये धन्यवाद। डोक्याची घंटा याच खेळाडूने श्रीवर्धन याच्या शहरात जबरदस्त धुमाकूळ घातला होता। तब्बल 9 गुणांची लीड याने 2 मिनिटांमध्ये कव्हर केली होती। जबरदस्त चढाई
की आपण मागे जाण्यापूर्वी जो हॉरिझॉन लावला आहे त्याच्या पुढे जायचं आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तिथे काय वाद झाला जबाबदार स्वतः असाल. तसे बाराम जाणे बिराडी ह्यांसून तेवढा रोग 101 रुपये देणगीचा स्वीकार मला त्यांचा अत्यंत आभार धन्यवाद. चालू सामना अर्चना शेकारी वरचे DK मोडवडी 7 नंबर दर्शी बदल केलेले बघूया आपल्या संघासाठी काही करतात ते भरपूर उंचीचे भरपूर ताकदीचे बघूया आणि ते रिकामे ते मागे 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 बेदे पतुत्तर पुन्हा एकदा अर्चना शेकारीचे खेळाडूंना पाणी द्यायचं. सहज खेळाडूंना पाणी द्यायचं. पुन्हा एकदा डोक्या ठिकाणचा आवाज दिले आहे बघूया 7 होते जबरदस्त पकड या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. सामना संपा शेवटी 5 मिनिटे गुण फलक पंच सांगा जबरदस्त. मी मगाशीच बोललो होतो हा खेळाडू काहीतरी करेल. नव्याण्णव जर्सी प्रदान केलेला पुन्हा एकदा जबरदस्त चढाई पटतो अण्णा अण्णा 7 नंबर त्याची बदललेली बघूया आपल्या संघासाठी काही करतात ते अण्णा आपण काहीतरी करा. बाद पुन्हा एकदा चला पुन्हा अण्णा आपल्या संघासाठी काही करता बघूया पुन्हा बिराडी पुन्हा एकदा अण्णा. त्याचप्रमाणे या ठिकाणी नवनाथ कांबळे आपण असाल यजमान संघाने आपली बसण्याची व्यवस्था केली. नवनाथ कांबळे त्याचप्रमाणे आमचे सत्कारमूर्ती जयवंत कांबळे साहेब आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. सामना संपला त्याच पुढे होणारा सामना बालसेवा भोरली विरुद्ध शिवसाई वडवली. बालसेवा भोरली विरुद्ध शिवसाई वडवली. आपल्याला पहिला पुकार असेल पुन्हा एकदा अण्णा अण्णा 3 मिनिट अण्णा बघूया आपल्या संघासाठी काही करतात ते 3 मिनिट अण्णा 7 नंबर अशी प्रदान केलेली बघूया आपल्या संघासाठी काही करतात ते हर्षदाब शेकारी हा एक नौका संघ आहे आणि जबरदस्त संघ आहे. जर का थोडा सराव वाढवला तर आपण मोठ्या मोठ्या संघाला सुद्धा मात देऊ शकता.
अरे दोन तीन छान. आणि संजयचा बली घेतलेला आहे. Last 2 minutes. तसेच रामा पांड्या बिराडी याद करून आमच्या मंडळाला रोग 251 देणगी स्वीकार मंडळ त्यांचा अत्यंत आभारी होणे. धन्यवाद. पुन्हा एकदा ना रिकामस्ते मागे शेकारी रंगाचे भरपूर उंचीचे भरपूर ताकद होई आपल्या संघासाठी काय करतात त्यांनी सिंगल वळून जिंकलेलं आहे. अण्णा यांचा बली घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा फायदे पाच तुझे माहिती आणि फायदे किती होईल 2 पॉईंट घेतले आहेत त्यांनी. मुंबईला पुन्हा एकदा शेकार संघाचे नव्याण्णव संघाचे रिकामे पक्करच्या प्रतिभा धरले. सोळा गणेश यादव विरुद्ध जागमता शिस्ते. अण्णा आपण पिंपरी गेट जाऊन रवाना व्हायचं आहे त्या दोन्ही सकाळी. अण्णा रिकामस्ते अरे उद्या बकरी जाय अण्णा रिकामस्ते मागे पुन्हा एकदा भरपूर उंचीचे भरपूर ताकदीचे शेकार संघाचे आणि त्यांनी सिंगल पॉईंट टिपलेला आहे. जेव्हा